कुरुंदवाड नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये पारंपरिक पॅनल व सत्तांतराच्या राजकारणाला बाजूला सारत नागरिकांनी राष्ट्रीय शाहू विकास आघाडीवर विश्वास दाखवला। या विश्वासातून शहराचा रखडलेला विकास मार्गी लावण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधींवर आली आहे। पाणीपुरवठा, भुयारी गटर योजना, स्वच्छता, नागरी सुविधा, शिक्षण, क्रीडा, रोजगार, उद्योगवाढ व पर्यटन विकास यावर भर देत सर्व समाज घटकांना सोबत घेऊन गेल्या अनेक वर्षापासून रखडलेला विकासाचा बॅकलॉग भरून काढू, विरोधकांनाही सोबत घेऊन शहराचा सर्वांगीण गतिमान विकास करणार असल्याचं आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी सांगितले। आमदार यड्रावकर यांच्या उपस्थितीत कुरुंदवाड नगरपालिकेच्या नूतन नगराध्यक्ष व नगरसेवकांनी पदभार स्वीकारला। यावेळी आमदार यड्रावकर म्हणाले, नूतन लोकप्रतिनिधींनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे, पारदर्शकतेने व लोकाभिमुख दृष्टीने काम करणे अत्यंत गरजेचे आहे। नगराध्यक्षा मनीषा डांगे म्हणाल्या, राजकीय जीवनात अनेक संकटांचा सामना मी निर्भयपणे केला आहे। डांगे कुटुंबाला जे काही मिळालं आहे ते संघर्ष, समाजसेवा आणि जनतेच्या विश्वासातूनच हे स्थान मिळालं आहे। या विजयात शिरोळ तालुक्याचे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा सिंहाचा वाटा असून राष्ट्रीय शाहू विकास आघाडीच्या माध्यमातून त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांची ऋणी आहे। पुढील 5 वर्षात विकासाभिमुख आणि पारदर्शक कारभार करण्याचा आमचा ठाम निर्धार आहे। कुरुंदवाड शहरात ठोस बदल घडवून आणू, जनतेने शहराच्या विकासासाठी सर्वांच्या सहकार्याने सातत्याने काम करत राहणार असल्याचं सांगितलं। अभिजित जगदाळे, रामदास मधाळे, नगरसेवक वैभव उगळे, बाळासाहेब गायकवाड, रामचंद्र डांगे, उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड यांनी मनोगते व्यक्त केली। याप्रसंगी रामचंद्र मोहिते, अजित देसाई, उमेश करनाळे, विठोबा कोळेकर, रणजित डांगे, लियाकत बागवान, अल्ताफ बागवान, सलीम बागवान, तौफिक आंबी, सीताराम भोसले, सचिन जोग, तन्वीर मुल्ला यांच्यासह नूतन नगरसेवक, नगरसेविका, राष्ट्रीय शाहू विकास आघाडीचे पदाधिकारी व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। टीव्ही नेक्स्ट माझ्यासाठी शिरोळहून सुभाष गुरव।